नमस्कार सेविकाताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविकाताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे, तो म्हणजे 23.8 आणि टेन्शन अजिबात घेऊ नका। बघा 10 तारखेला 10 जून रोजी हा अपडेट आलेला आहे। अपडेट आला म्हणजे माझ्या सगळ्याच ताईंच्या मनामध्ये खूप भीती निर्माण होते, परंतु हा अपडेट आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा आहे, कारण की गेल्या काही दिवसापासून खूप साऱ्या ताईंना ह्या अडचणींना सामोरं जावं लागलं। तर शेवटी ती अडचण ह्या अपडेटने नक्कीच सुटणार आहे। त्याच्यामुळे कुठलाही विचार न करता सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्ले स्टोअरमध्ये जा आणि प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करा। हे काम आधी करून घ्या, म्हणजे जे काम तुम्ही करत आहात KYCचं ते काम करायला तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। आता आपल्याला बघायचं आहे की नेमकी काय काय बदल झालेले आहेत। त्याच्यासाठी आपल्याला मध्ये जाऊन बघावं लागेल, ह्या ॲरोला क्लिक करून की नेमकी बदल किती आहेत आणि अपडेट कुठला आलेला आहे, तर ते आपल्याला देखील बघायचं आहे। तर आपण ह्या ॲरोला क्लिक करणार, तर याच्या खाली सर्वप्रथम आपण व्हर्जन चेक करायचं असतं नेहमी। तर बघा, जर तुम्ही पाहिलं तर 23.8 हे व्हर्जन आलेलं आहे, 10 जून 2025 रोजी अपडेट झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आलेले नेमके बदल काय, तर हे आपल्याला समजून घ्यायचं। बघा, आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गेल्या आपण 4 महिन्यापासून आपण खूप सारं KYCचं काम करत आहोत आणि गेल्या 2-3 महिन्यापासून देखील आपलं काम खूप जोरात सुरू आहे। ते काम करत असताना अडचणी एवढ्या येत आहेत की त्या अडचणींमुळे जरी इच्छा असेल तरी आपल्याला ते करायला कठीण होत होतं। आणि KYC फोटो कॅप्चर हे एकदा करायचं काम आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये दुरुस्ती देखील झालेली आहे। त्याच्यामुळे आपलं ज्या पद्धतीने आपल्याला करणं शक्य होईल त्या पद्धतीने आपण एकदा करून या गोष्टीपासून लांब राहाल आणि मग रेग्युलरचं आपलं काम आहे। तर बघा, इथं सर्वप्रथम आपल्याला पहिला अपडेट दिला गेलेला आहे की प्रिव्हेंटेड रिपीटेड रिक्वेस्ट व्हाईल वन इज द ऑलरेडी इन द प्रोसेस। म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस प्रोफाईलवर जात होतो तर प्रोफाईलवर गेल्यानंतर आपण तिथली प्रोसेस केल्यानंतर परत दुसरी करत होतो आणि KYC केल्यानंतर आपल्याला फोटो कॅप्चरचं जे ऑप्शन होतं ते 12 तासांनी किंवा 24 तासांनी येत होतं, तर आता ते आरामात आपलं होऊन जाणार आहे। त्याच्यानंतर THR वाटप करत असताना ज्या आपल्याला आता कुठल्याही प्रकारचं अडचण राहणार आणि THR डायरेक्ट आपण आता वाटप करू शकतो। म्हणजे त्या THR वाटप करण्याची जी पण जी अडचण आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण THRचं पेज ओपन करत होतो त्यावेळेस आपल्याला खूप सारे हे येत होते, आता डायरेक्ट THR हा येणार आहे। त्याच्यासाठी आता माझ्याकडे सध्या उदाहरण नाही, कारण माझं सगळं THR हा भरला गेलेला आहे। परंतु जसं माझा एक स्थलांतरित झालेला लाभार्थी मी परत बोलून तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून ते पण दाखवू शकते, परंतु ते स्थलांतरानं परत घेतलेलं देखील ते लाभार्थी त्याला आपल्याला थांबावं लागतं, म्हणजे काही तासासाठी ते थांबावं लागतं, नंतर ते THRला ॲड होतं। त्याच्यानंतर बघा, आपल्यात सगळ्यात मोठी जी अडचण होती, सगळ्यात मोठी अडचण म्हणता येईल, टेन्शन अजिबात घेऊ नका की आपण ज्यावेळेस काही लाभार्थ्यांना येत नव्हती, परंतु काही ठराविक लाभार्थ्यांचं ज्यावेळेस तुम्ही KYC करायला जात होता त्यावेळेस व्हाईट पेज येत होतं, म्हणजे जी स्क्रीन होती ती व्हाईट होत होती परत करताना, तर ती देखील आपली गेलेली आहे। त्या व्हाईट स्क्रीनमुळे आपल्याला पुढं म्हणजे किती वेळ थांबलं तरी ती स्क्रीन जातच नव्हती, तर ती अडचण देखील आपली याच्यामध्ये दूर झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला फेल्युअर ट्रॅकिंग विथ डिटेट लॉंग फॉर द, थोडक्यात एवढंच सांगू इच्छिते की हे खालचे जे आहेत 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठीचे अपडेट आहेत। 3 ते 6 वर्ष गटातील लाभार्थ्यांसाठी पण आपल्याला कुठली अडचण येत असेल तर त्या अडचणीमध्ये फोटो कॅप्चरच्या संदर्भामध्ये देखील आपलं तिथं बदल हा करण्यात आलेला आहे, दुरुस्ती करण्यात आलेली। थोडक्यात एकच आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा जो 23.8 अपडेट आलेला आहे, तर 23.8 हा अपडेट आपल्यासाठी खूप असा महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लगेच प्ले स्टोअरमध्ये जा आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर लगेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा, एवढंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। कारण की जे झालेले बदल आहेत तर ते बदल आपल्याला KYC करत असताना, फोटो कॅप्चर करत असताना आपल्याला खूप अडचणी येत होत्या आणि त्या अडचणी दूर झालेल्या आहेत। माझ्याकडे उदाहरण नाही त्याच्यामुळे मला दाखवता येणार नाही, परंतु तुम्हाला नक्कीच सांगू शकते की बदल नेमका झालेला काय आहे। बघा, जो 4 नंबरचा बदल आहे, बघा जो हा बदल आहे याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं
तर बघा इथं ज्यावेळेस आपण ज्याचा आपण आधारवर ही KYC केलेली आहे त्याचा जो जुना फोटो येत होता आणि आत्ताचा आपण जेव्हा आताची इमेज आपण कॅप्चर करत होतो तर ती करत असताना आपल्याला अडचण येत होती, म्हणजे ती त्रुटी दाखवत होती, चुकीची दाखवत होती. तर आता जी आत्ताची न्यू जे फेस आहे किंवा जो कॅप्चर आपण इमेज करणार तर ती आता लगेच आपली FRS करण्याचं जे FRS कॅप्चर लगेच होऊन जाणार. म्हणजे आधारवरचा फोटो आणि आताचा फोटो मॅच होत नव्हता, परंतु आता ती अडचण येणार नाही. ही दुरुस्ती महत्त्वाची झालेली आहे. ही खूप मोठी अडचण होती बघा. याच्यामधला जो हा मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा आहे की ज्यावेळेस आपला जुना वाटल्यास मी तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दाखवून देते. तुमचं लगेच सगळ्यांचं लक्षात येईल की नेमकं काय आहे. व्हाईट स्क्रीन पण दाखवून देते, सगळ्याच गोष्टी एक एक तुम्हाला दाखवते की नेमकं कुठला बदल झालेला आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्ही सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा. बघा खूप साऱ्या सेविका ताई ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये KYC करायला जात होत्या त्यावेळेस त्यांच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होत होतं, म्हणजे पूर्ण जी स्क्रीन होती ती व्हाईट होत होती. तर ही अडचण आता ह्या अपडेटमध्ये दूर झालेली. त्याच्यामुळे तुम्ही काम करायला जात असाल, तुम्ही FRS करायला जात असाल तर ही खूप महत्त्वाची अशी अडचण आहे, ती ह्या अपडेटने दूर झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्यावेळेचा आलेला अपडेट हा आपल्याला टेन्शन न देणार असून ते ह्या अपडेटमुळे आपलं काम सोपं होणार आहे. मागच्या 23.7च्या अपडेटमध्ये आपल्याला KYC करणं खूप सोपं झालं होतं. KYC पटापट होत होती, फोटो कॅप्चरला अडचण येत होती. तर आता ह्या अपडेटमध्ये ही अडचण दूर झाली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला KYC करत असताना जी व्हाईट स्क्रीन ह्या पद्धतीने येत होती तर ती आता येणार नाही. त्याच्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. हा एक बदल झालेला आहे. आणि दुसरा की तुम्हाला दाखवते की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने बदल झालेला आहे. जो बदल झालेला आहे तो जो आणखी एक बदल झालेला आहे. तर बघा आपल्या खूप साऱ्या ताईंना अशी अडचण येत होती की हा जो इकडचा फोटो होता तो आधीचा जो फोटो होता, म्हणजे आधारवरचा जो फोटो आधी आपण KYC केली होती त्याच्यावरचा जो जुना फोटो होता आणि त्या जुना फोटोला ज्यावेळेस आपण आत्ताची इमेज कॅप्चर करत होतो तर ही इमेज जी आहे ती रॉंग म्हणत होती किंवा ती चुकीची म्हणत होती, त्रुटी दाखवत होती आणि ती मॅच होत नव्हती. तर आत्ताच्या अपडेटमध्ये हा देखील बदल झालेला आहे. त्याच्यामुळे सेविका ताईंनो लवकरात लवकर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला फक्त तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जा आणि अपडेट करून घ्या. तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येत आहेत, कारण की मला कमेंटच्या माध्यमातून खूप साऱ्या ताई सांगतायत की ताई ही अडचण येत आहे, ती अडचण येत आहे, व्हाईट स्क्रीनची अडचण येत होती. बऱ्याच जणांना फोटो कॅप्चर करण्यासाठी संदर्भात खूप साऱ्या ताईंना अडचण येत होती. त्याच पद्धतीने आपल्याला आणखी एक तुम्हाला सांगते की कुठला बदल झालेला आहे की आपण प्रोफाईलमध्ये जाऊन जी प्रोसेस करत होतो तर ती प्रोसेस करत असताना आपल्याला KYC केल्यानंतर फोटो कॅप्चरला आपल्याला कालावधी दिला जात होता. आता आपण लगेच देखील ते करू शकतो. त्या अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे 6 बदल झालेले आहेत ते 6 बदल आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये आपलं जे FRSचं काम आहे ते जलद गतीने करण्यासाठी त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी होत्या, सगळ्या त्रुटी काढण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण आता ते राहिलेलं काम ज्यांचं अपूर्ण असेल त्यांनी ते काम करून घेऊ शकता. कारण की माझे सगळे मुलं झालेले आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे सध्या उदाहरण नाही, लाभार्थी वाढल्याशिवाय मला दाखवता येणार नाही. परंतु आपण अपडेट करा आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला काय रिस्पॉन्स मिळतो, कशा पद्धतीने आपलं काम होतं हे मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून हा जो अपडेट आलेला आहे खरोखर हा कार्यान्वित आहे का हे देखील आपल्याला चेक करता येईल. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छिते की येणारा अपडेट जो आलेला अपडेट आहे 23.8 हा आपल्यासाठी खूप चांगला आहे. त्याच्यामुळे अपडेट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.